बाकीच्या शाळांमध्ये स्कूल बसला 4-5 हजार फी घेतात, पण आमच्या शाळेत मोफत स्कूल बस आहे. तेव्हा आम्हाला पुस्तक भेटले नव्हते, तेव्हा ते पोस्ट आले नव्हते, पण आता ते येते. आणि आमची शाळा 5वी पाहिजे आहे, तरी आमची शाळा का बंद होणार? इतकी चांगली शिस्त असून शाळा बंद करायचे म्हणतात. एका वर्षात 2-3 वेळा शिक्षक आले, आमचे शिक्षणाधिकारी शाळा चेक करायला आले. आम्हाला पुस्तक नव्हते तर आरपी कोळी सरांनी आणि माने सरांनी आम्हाला मदत केली, पाटील सरांनी मदत केली. पुस्तक नव्हते तर आम्हाला चिटकून दिले. आम्हाला 2 दिवस सांगितलं, थांबा आम्ही तुम्हाला पुस्तक देतो. आम्हाला पुस्तक चिटकून दिले, तरी ते आमची शाळा का बंद होणार? इतकं चांगले ग्राउंड आहे, जिल्हास्तरीय तालुकास्तरीय. आमची शाळा खेळात चांगली आहे, आम्हाला शाळेला पुरस्कार मिळतात, विद्यार्थी इतके शिस्तबद्ध आहेत, तरी आमची शाळा का बंद होणार? ग्राउंड आहे, कबड्डीचं मैदान आहे, आमच्या शाळेत थ्रोबॉलही खेळला जातो. दरवर्षी आम्हाला बक्षीस कोणत्या ना कोणत्या खेळातून मिळलं जातं. आमच्या शाळेत मध्यान्ह भोजनाचीही सोय आहे आणि आमच्या शाळेत आमच्या वर्गातही CCTV आहेत. आमचे वर्गही स्वच्छ असतात आणि आमच्या शाळेत महत्त्वाचं म्हणजे वर्गावच्या विद्यार्थ्यांना बस आहे. अहिल्याबाई होळकर या योजनेतून मिळणारा त्रिमासिक मोफत पास आहे. बसकडून आम्हाला 1ही रुपया फी घेतली जात नाही. शाळा बंदच्या बातमीने चिमुरड्यांचे डोळे पाणावले. पालकांचा थेट इशारा, प्रसंगी रस्त्यावर उतरू पण शाळा वाचवूच. शाळा वाचवण्यासाठी विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थिनी आणि पालकांचा रणसंग्राम. शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात वैराग बंदची हाक. शाळा आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, अशा गगनभेदी घोषणा देत वैरागीतील विद्यामंदिर कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनी आणि पालकांनी प्रशासनाविरुद्ध शड्डू ठोकला आहे. विनाकारण शाळा तपासणीचा ससेमेरा लावून शिक्षकांना त्रास देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्याविरुद्ध आता लोक आंदोलन उभे राहिले असून येत्या काळात वैराग बंद आणि रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शाळा बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की विद्यामंदिर कन्या प्रशाला, विद्यामंदिर हायस्कूल आणि लक्ष्मण घोडके विद्यालय या शाळांना जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. शाळेत चालणाऱ्या चांगल्या उपक्रमांकडे दुर्लक्ष करून केवळ राजकीय हेतूने त्रुटी काढण्याचे काम अधिकारी करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांना घरी जाऊन धान्य पोहोचवणे असो वा ग्रामीण भागातील मुलींसाठी बसची सोय करणे, या शाळेने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. अनेक खेळाडू आणि अधिकारी या शाळेने घडवले आहेत. मात्र ही शाळा बंद होणार असल्याची चर्चा पसरताच अनेक विद्यार्थिनींना रडू कोसळले. एवढी चांगली शाळा असताना ती बंद कशासाठी, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांचे पगार रोखणे किंवा वारंवार तपासणीच्या नावाखाली छळ करणे न थांबवल्यास संपूर्ण वैराग शहर बंद ठेवून तीव्र निषेध नोंदवण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनामुळे आता शिक्षण विभागात मोठी खळबळ माजली आहे. आम्ही हे लहानपणापासून शिकलेलो आहे, तरी आम्ही आमच्या परीनं जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं आम्ही या संस्थेसाठी प्रयत्न करू. आम्हाला इतर गुरुजन वर्गाने जे सांगितलेले प्रोग्रामप्रमाणे आम्हाला आंदोलन आणि रस्त्यावर उतरून रस्ता रोको करण्यासाठी आम्ही सर्व पालक आम्ही तयार आहे. इथून पुढे कुठेही संस्थेवर जी अन्याय होईल याच्यासाठी लढा देण्यासाठी आम्ही सर्व पालक मंडळी आणि गावकरी मंडळी आम्ही प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण काम ही चालू केलेलं आहे आणि विनाकारण कुठेही राजकारण आणि कुठेही दबाव आणि प्रेशर ही चालू केलेलं आहे. तर माझी सगळ्यांना जी काय करते त्यांना विनंती आहे, मला राजकारण करायचं आहे. या नगरपंचायत आहे, नगरपंचायतमध्ये आता वर्षाचं इलेक्शन आहे, बघू आपण काय होईल ती होईल, तर करा, तिथं जोर लावा तुम्ही. पण विनाकारण कुणाचं विद्यार्थ्याला वेटीस, कुठल्या तरी शिक्षकाला वेटीस धरायचं आणि असं राजकारण करायचं ही बरोबर नाही. आणि शिक्षणाधिकाऱ्यांना सुद्धा मी फोन लावले, फोन उचलत. पण आज मी तुम्हाला सांगतो की असं कधी होणार नाही. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत ही संस्था जर बंद पडणारच नाही आणि प्रशासन करणार नाही. शिक्षण आहे नंतर करा तुम्ही काय करायला पाहिजे, आम्ही बघतो काय करायला पाहिजे. एवढं ज्या निमित्तानं बोलतो. 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.